सुहास फोनच उचलत नाहीये यार. आणि त्यात काका निघून अर्धा तास झालाय. तांगडे अजून दारावरच आहे ना. आणि म्हणजे आल्या आल्या काका डायरेक्ट तांगडेला भेट. हाय अदिती. हाय. एक मिनिट हा. घे. काय मग काम कसं चाललंय? मस्त. चल हा बाय. जय आता काय करायचं? काका जर आले तर सगळ्यांना कळेल की आपलं लग्न झालंय आणि आपली नोकरी जाईल. आणि काकांना कळलं तर हातातलं घरही जाईल. वास फोन उचल यार. अदिती तू रिसेप्शनवर जाऊन बघ ना काय घडतंय तिकडे ते. आणि काका तिथे आले तर काय मला काय माहिती. कर ना काहीतरी मॅनेज अदिती. हाय. काय चाललंय? टाइमपास. माझी कामं सध्या तांगडे करतायत त्याच्यामुळे मला करायला काहीही काम नाही. बरं आहे ना. तुमचं काम तेवढं हलकं झालं. ए तू आव जाव काय करते ग? मला उगाच म्हातारा झाल्यासारखं वाटतं. बाय द वे तुझी कामं झाली का सगळी? नाही नाही थोडं काम आहे ते डाउनलोडिंगला लावलंय. काय ना नेट स्लो आहे ना त्यामुळे वेळ लागतोय. हो यार आपल्या ऑफिसचं वायफाय खूपच स्लो आहे. मी कधीपासून फोटोज लावले डाउनलोड करायला होतच नाहीयेत. शी. हो ना. तांगडे तांगडे ते आता मोबाईलवर फोन आला होता त्याचा. 10 मिनिटात पोहोचेलच इथं. तू असं कर. तू बघ हे 5,000 घे त्याला दे आणि बाहेरच्या बाहेर कटव. ओके बघा आता मी काय करतो ते. चालेल चालेल. पण मी ओळखणार कसं त्याला? अरे हो ओळखणार कसं नाही का. हा हे बघ डोळ्यावर असा चष्मा आहे. मिशी आहे. केस कुरळे आहेत. सावळा रंग आहे. सरळ कधी बोलतच नाही. कायम वाकडं बोलत असतो. एकदम रांगडा माणूस आहे. ओके ओके तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी सांभाळतो त्याला. अरे पण तुला ओळखणार कसा तो? मी खाली थांबतो ना. खाली थांबतो ना. अरे रस्त्यावरून येणारा जाणारा कोणी माणूस तुला कसं काय ओळखेल? या देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधला माणूस आहे म्हणून. आयडिया आहे ना? कशात आहे? खिशात घेऊन काय गळ्यात घाल. ते गळ्यात घाल. घाल लवकर. घाल घाल. बघा बघू. हा तांगडे. आता तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी सांभाळून घेतो. ओके हा. सुहास सुहास अरे कुठेस तू? किती वेळा फोन करायचा तुला? सॉरी अजय बाईकवर होतो. अरे ये आता लवकर. काका यायची वेळ झाली. कुठल्या क्षणी येतील ते इथे. हो हो पोचतोच आहे पोचतोच आहे. प्लीज प्लीज लवकर यार प्लीज. हा नाही नाही नको थँक्यू. आता सगळं संपलंय जे. काही खरं नाही आपलं. अगं नाही नाही काही होणार नाही. सुहास पोचतोय एवढ्यात. नवऱ्यांनी तांगडेंना खाली पाठवलंय. आता जर का सुहासच्या आधी काका तांगडेंना भेटले तर? कसे भेटतील? तो तांगडे ओळखत नाही काकांना. पण काका तांगडेंना ओळखतील ना. कसं? मग काय
सकाळी नाश्ता करताना तुझ्याच तोंडून चुकून बाहेर पडलं ना तांगडेंचं नाव. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झालाय की तांगडे आपल्या नावाचं आय कार्ड घालून गेलेत खाली. प्लीज लवकर काहीतरी कर. नुसता असा का उभा आहेस तू? जर सुहासच्या आधी काका येऊन भेटले ना तांगडेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. कळतंय का तुला? हो. आणि त्यात जर त्यांना खरं कळलं तर झालं. मग आपल्याला घराबाहेर काढतील. मग कुठे जायचंय आपण? जरा थांबशील? थोडा विचार करू देत मला. हा 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 नाही, विचार चालू आहे माझा. जरा थांबावं लागेल. थोडं थांबा. विचार करायला थोडा वेळ लागतो, तर माणसाला तेवढा वेळ द्यावा ना आपण. झालंय का तुमचं? थँक्यू. कर. नुसता विचार कर तू. तोपर्यंत काय करायचं आपण? काका येऊन भेटतील त्या तांगडेला. ती जरा 1 मिनिट थांबशील प्लीज. आणि महत्वाचं म्हणजे आपण त्यांचा विश्वासघात केलाय, त्यांना फसवलंय हे जेव्हा त्यांना कळेल ना तेव्हा किती मोठा धक्का बसेल त्यांना. जे हे सगळं कळतंय मला. फक्त आत्ता सिच्युएशन अशी क्रिएट झाली की ज्यातनं मार्ग काढायचा असेल तर मला थोडा विचार करायला वेळ पाहिजे. मग लवकर काहीतरी कर, नाही तर सगळं संपेल. काय संपलं? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. 1 मिनिट हा आदिती. जय, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे? इतकं का अस्वस्थ दिसतोयस तू? काय झालं? ऑफिस मधलं कोणी बोललं का काही पुन्हा? ते नवरे बोलले पुन्हा काही? का अमितनी आगाऊपणा केलाय? नाही नाही, तसं काही नाहीये. तसं काही असलं तर मला सांग. कारण मी या लोकांना चांगलं ओळखते. यांना कसं हँडल करायचं ना मला बरोबर माहिती. आणि मी इथे तुझ्या बरोबर असताना तुला कोणीही काही करू शकत नाही. नाही ग, असं काही नाहीये. मिस आदिती असं म्हणत होत्या की सबनिसांचं डील क्रॅक करायचं असेल तर खूप अग्रेसिव्हली फॉलोअप केला पाहिजे. आणि त्यांचं डील क्रॅक नाही झालं तर संपलं सगळं. म्हणजे अविनाश सर पण जाम रागावतील ना. आर यू शुअर? तू ह्या गोष्टीमुळे एवढा अस्वस्थ आहेस? हो. आदिती, तुला काय सरांनी जयला गाईड करायला सांगितलंय? नाही बोल ना. अगं हे बघ कसं आहे, तो आधीच खूप टेन्शन मध्ये. कारण या गोष्टीवरनं सर खूप बोललेत त्याला. आणि घरची टेन्शनचे काही कमी नाही आहेत त्याला. तुला माहिती आहे ना, जयच्या बाबांची तब्येत बिघडली होती, त्याला घरी जायचं होतं. कोणीच ऐकून नाही घेतलं का त्याचं? अविनाश सरांनी सुद्धा ऐकलं नाही त्याचं. उलट त्याला वाटेल तसं बोलले ते त्या वेळेला सुद्धा. मला एवढंच सांगायचंय की नको ना त्याला उगाच टेन्शन देऊस. जय, एवढं काय टेन्शन घेतोस? होईल काम. सबनिसांचं डील नक्की क्रॅक होईल. डोंट वरी. हो, पण काम पूर्ण व्हायला हवं असेल तर फक्त टेन्शन घेऊन आणि सतत कॉफी पिऊन ते होणार नाही. त्याच्यासाठी तसा विचार करायला पाहिजे. हो ना? चल तू हो पुढे, मी येतोच. पुढे काय हो? चल माझ्या बरोबर आत्ता. सतत काय कॉफी जय? तू असं सारखा सारखा इथे कॉफी पीत बसतोस आणि मग लोक तुला नको नको ते सल्ले देतात.
आणि मग टेन्शन येतं तुला. चल, विचार काय करतोय, चल आधी. इथं जयला घेऊन गेली, आता काय करायचं? काका तांगडेंना भेटले तर? हाच असेल का मेहुणा? पण इतका मोठा असेल ना. तुला काय करायचंय? मोठा भाऊ असेल. हा, काळा आणि रागीट दिसतोय म्हणजे हाच असणार. काही बॉम्ब आहे मी का बॉम्ब घेऊन चाललोय? काय असा का बघतो माझ्याकडं? काय नाही. स्वरूप तांगडे, देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. तांगडे तूच होय? हो, मीच तांगडे. तुम्ही मलाच भेटायला आलात ना? मला वाटलंच होतं तुम्ही असणार म्हणून. म्हणजे चला सांगतो. काय वर्गात होतो आपण? नमस्कार नमस्कार. मी देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये काम करतो. त्यांनीच मला इथे तुम्हाला सांगितलं होतं. हा, मला म्हणाले होते ते तुम्ही भेटाल म्हणून. काय काम करतोस तू? सगळं. हा, त्यांचं सगळं काम मीच करतो. होय ना? हा. मग माझं एक काम कर, हा. मला आत घेऊन चल. नाही 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 नाही. का? मी का फेरीवाला आहे काय? का कंपनीचा एजंट? नाही तसं नाही. आता 2 मिनिटाच्या कामासाठी आत कशाला? हा, त्यापेक्षा मी तुम्हाला चहा पाचतो. चला 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 चला. नको, चहा नको, आपण इथंच बोलूया. बर. जय आहेत ना. जय म्हणजे जय खानोलकर. जय खानोलकर. जय काय? मी काय म्हणतो, आपण चहा घेऊ ना बाहेर जाऊन. अरे काय चाललंय तुझं सारखं चहा 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 चहा? तुला सांगितलं ना चहा नकोय मला. मी दिवसातून एकदा चहा घेतो आणि तो माझा घेऊन झालाय, समजलं? माझं काम झालं की जाईन मी इथून. ठीक आहे. हे काय पैसे? ते पैसे आहेत ते दिसत आहेत मला. ते मला कशाला देत आहे? मी नाही देत, त्यांनी दिलेत. कसं आहे, त्यांच्यामुळे त्रास होतो तुम्हाला. त्यांना कळतंय देव माणूस आहेत ते. कालपासून माझ्या मागे लागले होते, पैसे नेऊन दे, पैसे नेऊन दे, पैसे नेऊन दे. पण तुम्ही वयानं मोठे पडलात ना, असं कसं येऊन तुमच्या खिशात ठेवणार ते? हा, बरं झालं तुम्ही इथं आलात ते, म्हणून त्यांनी मला दिले. हे घ्या घ्या घ्या. नाही, मला पैसे कशासाठी? आणि एक सांगू, तुम्ही असं सारखं सारखं इथे येऊन त्यांना कामात बिझी असताना डिस्टर्ब नका करू. तुमचं काम झालं ना आता? हा, झालं ना? अहो, धन जमा करायला वेळ लागतो, खूप मेहनत येत होती. मग राग विसरा आणि असं खुश होऊन घरी जा. हा, हो, पण हे पैसे अहो त्यांच्या इच्छे खातर ठेवा. हा, आणि एक सांगू, तुम्ही इथं ऑफिसमध्ये येता, ऑफिसमध्ये कोणाला कळलं तर त्यांचं इम्प्रेशन वाईट पडेल की नाही? हा, तुम्हाला आवडेल का? आवडेल का? सांगा सांगा. मग घ्या. मला ह्या पैशांची गरज नाही, तुम्ही त्यांना देऊन टाका. गरज नाही? नाही. अहो, आज नसेल पण उद्या गरज पडेल ना. हा? तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात, मी तुम्हाला समजून सांगतो. कसं आहे, गरज ही इन्कम टॅक्सच्या धाडीसारखी असते, कधीही पडू शकते. त्यामुळं राग मानू नका. ठेवा ठेवा आणि खुश व्हा. बघू, स्माइल करा, करा स्माइल. तुम्ही काय फोटोग्राफर आहात का? सारखं स्माइल करा स्माइल करा. दिवसातून किती वेळ आणि कुठे हसायचं हे माझं मी ठरवतो, समजलं तुम्हाला? बर, तुमचं समाधान झालं ना? सध्या तरी आहे. आता तुम्हाला रिक्षा बघून देऊ? नको, चालणं हा व्यायाम केव्हाही चांगला, मी चालत जाईन. चालेल. हा, तिकडेच आहे रस्ता. हो. चला, काम झालं.
नवरासाहेब खुश होतील आता. चल. सॉरी काका. हॅलो देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. काय रे सर काम झालं. नक्की ना? हो नक्की. पैसे दिले आणि त्याला फुटवला. आता परत तो आपल्या ऑफिसकडे येणार नाही. पण काय डेंजर माणूस आहे तुमचा मेहुणा. का काय झालं? अजून पैसे मागत होता की काय? हो मी पैसे देत होतो तर घेतच नव्हता. घेत काय? हा मला तर तो सरकलेलाच वाटला. पण काही का असे ना खुश होऊन गेला. म्हणजे गंगेत घोडं नाहलं. वा क्या बात. मस्त काम केलंस एकदम. थँक्यू. अरे हो चल तुझं व्हाउचर करून टाकूया. चल. थँक्यू. नवरे जरा एक मिनिट इकडे आण. आत्ता एका क्लायंटचा एन्क्वायरीसाठी फोन आला होता. हे त्यांचं नाव आणि त्यांची रिक्वायरमेंट लिहिली आहे याच्यावर. बघा काय करायचं ते. तू मला कशाला सांगतेस? मी काय सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे का? अहो पण तुम्हीच तर सांगितलं होतं ना, कोणाचाही फोन आला किंवा कोणीही आला ऑफिसमध्ये तर आधी तुम्हाला सांगायचं. किती दिवस झाले तुला इथं काम करून? हा क्लायंटला हँडल करणं हे सेल्स डिपार्टमेंटचं काम आहे. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? अहो पण तुम्हीच सांगितलं होतं ना. हे बघ उगाच फालतू बडबड करू नकोस. ते डिटेल्स सेल्स डिपार्टमेंटला पाठव. ओके? सेल्सवाल्यांकडे पाठव. हा हॅलो. हा जय, पोचलोय मी. नशीब देव पावला. अरे देवाचे नाही, माझे आभार मान. न माझी नोकरी घालवशील. तुला इथला स्टाफ माहिती नाहीये. भारेकरी असल्यासारखं सगळीकडे लक्ष ठेवून असतात. हो म्हणूनच म्हटलं ना माझे आभार मान म्हणून. थँक्यू सो मच सर. तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. थँक्यू वन्स अगेन. हा हा चल नाटक बंद कर. सगळं मॅनेज करतो मी. ओके? तुझ्या नादात मला अजून काय काय करावं लागणार आहे ना कुणास ठाऊक. बरं चल फोन ठेव, नाहीतर काका आले तरी कळायचं नाही. हा चल बाय. आभार मानत होतास म्हणजे डील क्रॅक झालं? हो म्हणजे नाही म्हणजे हो. अरे नाही म्हणजे सगळ्या गोष्टी जुळल्यातच जमा आहेत. ऑलमोस्ट झालंय काम. गुड. आता फक्त रिटर्न कन्फर्मेशन आलं की मग सुटलो. तुझं हे काम झालं ना की तुला माझ्याकडून पार्टी. काम संपवूया, नाहीतर परत फायरिंग मिळेल.